नमस्कार मित्रांनो, जर विटॅमिन डी कमी झालं हे जर कसं ओळखायचं आपल्या शरीरामध्ये, तर मी तुम्हाला एक 7 पॉईंट सांगेल. त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डी कमी झालं आहे का नाही. तर सर्वात प्रथम फर्स्ट पॉईंट आहे की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला असं वाटतं की खूप थकल्यासारखं वाटतं, काम करण्याची इच्छा होत नाही, खूप कंटाळा आल्यासारखं होतं आणि एनर्जी एकदम लो वाटते. 2 नंबर आहे की तुमच्या हाडं दुखायला चालू होतात, म्हणजे तुमचं कंबरेचं हाड, तुमची पाठ, तुमचे पाय दुखायला चालू होतात आणि तुमचे असं होतं की थोडं जरी लागलं, कुठं पडला तर एखाद्याचं बोनसुद्धा फ्रॅक्चर होतं जर विटॅमिन डी खूपच जास्त कमी असेल तर. तिसरं आहे की तुमचे मसल्स पेन होतात, म्हणजे समजा तुम्ही कुठेतरी उंच जागेवरती चढत आहात किंवा बिल्डिंगमध्ये तुमच्या पायऱ्या चढत आहात तर तुम्हाला लगेच पाय असे भरून येतात. चौथं आहे की तुमचे दात दुखू शकतात, दात लगेच असं किडू शकतात किंवा हिरड्यांना सूज येऊ शकते, म्हणजे तुमचे दात सुद्धा कमजोर होतात विटॅमिन डी जर कमी असेल तर. 5वा मुद्दा आहे की तुमची इम्युनिटी लो होते, म्हणजे जरा जरी वातावरण बदललं, जर काय झालं की लगेच तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशा गोष्टी विटॅमिन डी कमी असल्यामुळे पण वारंवार तुम्ही आजारी पडता. 6वा आहे की तुमचा मूड चेंज होऊ शकतो, म्हणजे कधी डिप्रेशन होतं, कधी एखाद्या गोष्टीवरती जास्त विचार येऊ शकतात किंवा घाबरल्यासारखं होऊ शकतं, म्हणजे तुमचे विटॅमिन डी कमी असल्यामुळे तुमच्या माइंडवरती पण परिणाम होऊ शकतो. 7वा मुद्दा आहे की तुमच्या जखमा सुद्धा लवकर बऱ्या होत आहेत, म्हणजे समजा कधी थोडंसं काही लागलं, कट झालं तर विटॅमिन डी कमी असल्यामुळे तुमच्या जखमा सुद्धा लवकर बऱ्या होत नाहीत. तर अशी जर काही लक्षणं जाणवत असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून तुम्ही विटॅमिन डीचा योग्य आहार आणि विटॅमिन डीच्या सप्लिमेंट घेऊ शकता, किंवा मला खाली कमेंटमध्ये विटॅमिन डी असं लिहा, मी तुम्हाला नॅचरल डाईट आणि विटॅमिन डीच्या सप्लिमेंट काय आहे याचा मेसेज करतो. धन्यवाद.